आज आपण पाहणार आहोत मुंबई हायकोर्ट सिलेबस डिकोडिंग. बऱ्याच विद्यार्थ्यांना नेमके कोणत्या विषयाला किती मार्क आहेत याबद्दल माहिती नाहीये. तर आपण सुरुवातीला बघणार आहोत क्लर्क बद्दल. तर क्लर्कचा पेपर आहे 90 मार्कचा, बरोबर आहे. त्यामध्ये आपल्याला सर्वात जास्त वेटेज जे आहे ते आहे मॅथ रिजनिंगसाठी बौद्धिक चाचणी 40 मार्काला. त्यानंतर आहे 20 मार्काला इंग्लिश, त्यानंतर 10 मार्काला कॉम्प्युटर, 10 मार्काला जीएस, 10 मार्काला मराठी. अशा प्रकारे 90 मार्क झाले. आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे प्यूनचा सिलेबस काय आहे नेमका. तर प्यूनचा फक्त पेपर 30 मार्काचा होतो. त्यामध्ये असे फिक्स वगैरे कोणते क्वेश्चन नाहीत. त्यामध्ये त्यांनी सिलेबस डायरेक्ट जीएस दिलेला आहे. जीएस मध्ये काय काय येऊ शकतं, तर जीएस मध्ये जे स्पर्धा परीक्षेमधील विषय आहेत, हिस्ट्री येऊ शकतो 1-2 मार्काला, पॉलिटी 1-2 मार्काला, इकॉनॉमिक्सचा एखादा दुसरा क्वेश्चन, त्यानंतर मॅथचा आला तर 1-2, किंवा समाजसुधारक. उदाहरणार्थ लास्ट टाइम माझ्या मित्राला विचारलं मी, त्यांनी सांगितलं मला की संत गाडगेबाबावरती क्वेश्चन आलते, त्याला 30 पैकी 26 मार्क होते. त्यांनी सांगितलं मला संत तुकाराम महाराजावरती प्रश्न आलता एखादा दुसरा काहीतरी असाच. तर असेही क्वेश्चन येऊ शकतात. आणि आता मुंबई हायकोर्टचा पेपर आहे, तर मुंबईवरती 1 किंवा 2 क्वेश्चन असू शकतात. तर अशा प्रकारे आपण सिलेबस डिकोडिंग केलेला आहे. तर जे आपले विद्यार्थी मित्र आहेत मुंबई हायकोर्टचा फॉर्म भरलेले आणि ज्यांना सिलेबस माहित नाही त्यांना शेअर करा. धन्यवाद.